सगळ्यांचं मनोगत अगदी ऐकताना असं वाटत होतं की मी ज्ञानार्जन करते. म्हणजे मी बोलणे इतकी तर काही मोठी नाही आहे आणि खऱ्या अर्थानं दादांची माझीच ओळख नाही आहे. गुरुजींच्या सानिध्यातून दादाचा परिचय आज आत्ता इथे झाला आहे आणि गुरुजींकडे मी हट्ट केला की मला यायचं आहे. कारण गुरुजींनी आता सांगितलं की आपल्यांनी आपल्याचं कौतुक करावं, पण मला असं वाटतं की आपल्यांनी आपल्याचं नाही तर माणसाने माणसाचं कौतुक केलं पाहिजे. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर आपला आणि त्याचा काहीही अर्थार्थी संबंध नसताना पण आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि नवे नवे ते पाहिलंही पाहिजे. कौतुक करता येईल किंवा ते पाहता येईल याही योग्यतेची मी नाही, कारण संप्रदायामध्ये दादांचा आणि माझा थोडासा परिचय आहे. ज्ञानोबा यांची एक ओवी आठवते. अस्तीची या महापुरी रिघता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. अगदी त्याप्रमाणे मला असं वाटतं परिक्रमा करण्याचं भाग्य तर आम्हाला नाही, पण जो ऐल तीरावरून पैल तीराकडे पार झालेला आहे अशा माझ्या वयानं लहान पण अधिकारानं मोठ्या असणाऱ्या भावाचं दर्शन घेण्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि भगवान ज्ञानोबा यांच्या चरणी एक मोठी बहीण म्हणून अशी प्रार्थना करते. आळंदीमध्ये गेली 3 वर्ष झाला अभ्यास करायचा प्रयत्न करते. दादा, आजपासून मी तुमची वयानं मोठी आणि अधिकारानं लहान बहीण आहे. हा तुमचा माझा परिचय प्रवास आजपासून चालू झाला. आणि नर्मदा मैयाचा अर्थ ज्ञान वगैरे काही नाहीये, पण संप्रदायात येऊन जे सुख, जे ज्ञान, जे आशीर्वाद आणि जे सौख्य माणसाला लागतं ते कुठंच नाही लागू शकत. म्हणून सर्वांच्या चरणी एक प्रार्थना आहे, नवे नव्याने ती विनंती आहे की माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं. आणि ही सगळी वेगळी जात आहे, दादा माफ करा, पण ही वेगळ्या जातीची माणसं आहेत. तुम्ही म्हणता आता जात कोणती, तर जन्मानं भगवंतानं 2च जाती जन्माला घातल्या, एक स्त्री आणि एक पुरुष. आता तशी तिसरी पण जात आहे, ती पण तिचा जो काही कार्यप्रवाह आहे तो अगदी सुरळीतपणे चालवते. पण या प्रवासामध्ये इथं भटकलेली कमीत कमी मी तरी वेगळ्या जातीची आहे तुमच्या या सगळ्यांमधून. तर इथं बोलण्याची संधी, तुमचं कौतुक करण्याची नव्हे ती पाहण्याची संधी मला दिली. आणि आपल्या इथून पुढच्या पारमार्थिक प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.